Okay, shall we start? Hello? Hello? Yes, ma'am. Yes, ma'am. येतो आहे ना आवाज? हो मॅम. So we are dealing with the third example, that is the pain, and to make it complete, we have to ask the certain questions to the patient. So the questions are regarding causation, location, sensation, character of pain, concomitants, and modality. So this will give you the complete picture of the disease. Your picture is almost now complete. But if in addition you can find those concomitants which may lie in the condition of aggravation or amelioration, but which
often seemingly unrelated to the symptoms. This is a definition of the concomitant symptom. You have a sound basis for the selection of remedy. So on the basis of that, you can find out. आता तुम्हाला suppose सगळेच points मिळालेले आहेत. So it is very easy for the physician to repertorize the case, and in this way he will get the group of remedy, and from that group of remedies he can select the one from remedy for the pain, and the patient will much better, much more comfortable and happy in a general than with any narcotics. So narcotics से क्या होगा? What is the result of narcotics? नार्कोटिक्स से क्या हुआ था? पेन कमी झाला होता. नाही, आपण प्रत्येक वेळेस 2 बघतोय ना. इन्सोमनियाचं काय झालं होतं सेडेटिव्स घेतल्यामुळे? काही वेळसाठी झोप लागली होती. अननॅचरल अनरिफ्रेशिंग स्लीप होती. अननॅचरल स्लीप. पेनचं काय झालं होतं? एक शब्द वापरला आपण मगाशी इथे, पेशंटचा रिलीफ देण्याकरता, आपला कॉन्फिडन्स वाढवण्याकरता सिम्पथॅटिक वेनी आपण त्याला नार्कोटिक्स दिले. पण व्हॉट इज द फेट ऑफ दॅट नार्कोटिक्स? सिम्पथॅटिक म्हणजे सहानुभूती. त्याचा फेट काय झाला? ड्रग ऍडिक्शन. येस, ड्रग ऍडिक्ट झाला तो. त्याला मेडिसिन घेतल्याशिवाय त्याचा पेन कमी होत नव्हता. क्लिअर? येस मॅम. So this is the bad effect of narcotic. The patient produces the drug addict. पण on the other hand, आपली जेव्हा मेडिसिन घेतलं तेव्हा काय झालं? The pain relieves promptly. The patient feels comfortable and happy in a general way. पूर्णपणे तो बरा झाला कारण आपण त्याचं पर्सन ॲज अ होल घेतलं होतं. वी आर नॉट कॉन्सन्ट्रेटिंग ऑन द सिंगल पेन सिम्पटम. अंडरस्टूड? येस मॅम. येस मॅम. कोणते कोणते एक्झाम्पल्स बघितले आपण आतापर्यंत? पहिलं एक्झाम्पल कोणतं होतं? दिस वन. कोणतं आहे? इनव्हॉलेंटरी युरिनेशन. इनव्हॉलेंटरी युरिनेशन मध्ये पण when the patient comes to us, पहिले आपण इथे फाइंड आउट केलं whether this is a incurable or curable. Yes. So if it is incurable, if it is a cancer suppose आहे त्या पेशंटला, and with that patient is having the involuntary urination, there also we classify it. Here involuntary urination can be a curable. Cancer जरी incurable असेल, but involuntary urination is curable, and hence we repertorize the case and we follow the law of fundamental, that is a similimum, आणि आपण त्याला मेडिसिन दिली. The patient feels better. सेकंड, की जिथे आपल्याला परत वाटलं की इथे पॅलिएशन होईल, दॅट इज द सेकंड एक्झाम्पल इज रिलेटेड टू इन्सोमनिया. परत आपण त्याला हे केलं वेदर इट इज अ पॅलिएबल और दिस इज अ क्युरेबल. मग आपण हे कसं करायचं? केस टेकिंगनी. आपल्याला आधी सांगितलं ना की यू हॅव टू केस टेकिंगनी आपल्याला ते क्लिअर होतं. इथे सांगितलं होतं ना कुठेतरी, बाय रिटेकिंग द. आठवत आहे काल आपण वाचलं होतं केस टेकिंग. हो मॅम. त्याचं केस टेकिंग करतो इन्सोमनियाचं, की वेदर दिस इन्सोमनिया इज अ पार्ट ऑफ डिसीज और द पेशंट इज हॅव्हिंग सम अनदर कॉज. मग आपण त्याचे सगळे सिम्पटम कलेक्ट केले ॲज अ पर्सन ॲज अ होल, and then we concluded that insomnia is a part of the disease, or the insomnia is because of the certain reason, and by fulfilling the concomitant the patient can sleep. So on the basis of that we have selected. परत आपण कोणता लॉ फॉलो केला इथे? कोणता लॉ फॉलो केला? लॉ ऑफ सिमिलर्स. येस, लॉ ऑफ सिमिलर आपण इथे फॉलो केला. पेशंटला मेडिसिन दिली अँड देन पेशंटला रिफ्रेशिंग स्लीप आली. आपण तिथे सिडेटिव्स दिले नाही, तिथे आपण पॅलिएशन केलं नाही. नेक्स्ट एक्झाम्पल दॅट इज रिलेटेड टू द पेन.
पेनचा पण आपण टेस्ट केलं आणि इथे काय म्हटलंय, पेनला इट्स अ ब्लेसिंग ऑफ डिसयूज, म्हणजे आपल्याला सिम्पटम येतो आहे त्यामुळे आपल्याला कळतंय की तो ऑर्गन डॅमेज झाला आहे किंवा तिथे टिश्यू डिजनरेशन झालाय. सो पेन इज अ ब्लेसिंग. त्याला तुम्ही पॅनिक होऊन त्याला ट्रीट करू नका. पेशंट पेन जरी असला तरी पण पेन इज अ पार्ट ऑफ समथिंग. काहीतरी प्रॉब्लेम आहे म्हणून पेन येत आहे. सो ट्राय टू फाइंड आउट the history behind that pain. Try to get the complete symptom instead of giving the opium sympathetically किंवा instead of giving any narcotics so that the patient ला पण पेन कमी होईल, तो तुमची वाहवाही करेल and again he will come. But because of that what will happen when the physician is giving the narcotics in a large doses, the patient feels better, again the pain will be there, again the patient feels better, again after that period of time the pain will be there, and finally that person will become a drug addict. So we have to prevent such situation. We have to complete the symptom, we have to select the remedy which will act properly, and then the patient will feel better, comfortable as a whole. ठीक है? Yes, ma'am. Yes, ma'am. कळालेत सगळे एक्झाम्पल्स? हो मॅम. Yes, ma'am. Yes, ma'am. याच्यात काही कोणाला विचारायचं आहे? काही डाऊट आहे याच्यात? No, ma'am. सो व्हॉट इज द पॅलिएशन? मॅम, हां बोला. concomitants म्हणजे coexisting symptom with main symptom ना. But which do not have any pathological relation with the main complaint. अच्छा. इथे दिलाय ना सिमिंगली अनरिलेटेड सिम्पटम, म्हणजे त्याच्याशी आणि त्याचा पॅथॉलॉजिकली काहीही संबंध नसतो. दॅट इज अ कॉन्कॉमिटंट सिम्पटम. अँड दिस कॉन्कॉमिटंट सिम्पटम कोणी डिस्कवर केला माहिती आहे का? किंवा कम्प्लीट सिम्पटमची डेफिनेशन कोणी दिली माहिती आहे का? फाइंड आउट कराल? हो. पुढच्या वर्षी तुम्हाला एक सब्जेक्ट नवीन चालू होईल त्याच्यात आहे हे, पण याच वर्षी तुम्हाला मी सांगते. सो दिस इज युअर होमवर्क टुडे. मला सपरेशनचं कोणीच सबमिट नाही केलंय बरं का अजून, बट ठीक आहे. दॅट इज नॉट मॅम मी लेक्चर झाल्यावर करते. बरं, नाही लेट इट बी. हे काही कंपल्सरी नाही आहे, तुमचेच आन्सर्स तयार व्हावेत म्हणून मी देते. मॅम लिहून झालंय पण लेक्चरचा टाइम झालेला म्हणून राहून गेला. बरं. मॅम मी पाठवलंय ना. हा तुझं एकीच झालंय मला. मी मंडेला देणार आहे. बर ठीक आहे. सो टुडेज होमवर्क फाइंड आउट करा की कॉन्कॉमिटंट सिम्पटम कोणी शोधलं आणि कम्प्लीट सिम्पटम कोणी शोधलं. कराल? Yes, ma'am. ठीक आहे. काही डाऊट, काही क्वेरी याच्यात? नो मॅम. आहे समजलं इथपर्यंत? लिहू शकाल तुम्ही पॅलिएशन? आणि Yes, ma'am. पॅलिएशन वर पण असाच क्वेश्चन येतो, लॉ ऑफ पॅलिएशन फॉर 5 मार्क्स और फॉर 10 मार्क्स. आणि हे काही काही क्वेश्चन्स ना अगदी येतातच. सेकंड इयर आणि थर्ड इयरला हे ठरलेले क्वेश्चन्स आहेत, लॉ ऑफ पॅलिएशन किंवा सपरेशन. तर हे या वर्षी पुढच्या वर्षी हे व्यवस्थित करूनच ठेवायचे. ठीक आहे? Yes, ma'am. We will stop here today and we will meet on Monday with the same topic. Okay? Yes, ma'am. Yes, ma'am. Okay. Bye bye. Bye, ma'am. आज मॅथमॅटिका आणि काही नाही आहे वाटतं ना, तसं काय आलेलं दिसत नाहीये. नाही. चांगलं आहे, पूर्ण दिवसात एकच लेक्चर. चल ओके बाय बाय.